त्याचबरोबर ठाणे, नाशिक आणि संभाजीनगरची जागा शिवसेना लढवणार असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय। तर अनेक ठिकाणी आम्ही 4 पावलं मागे घेतली, तर तुम्ही देखील आमच्यासाठी 2 पावलं आता पुढे घ्यावी, मदत करावी असं भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे। संभाजीनगरची जागा ही सुद्धा शिवसेनेची आहे। त्या संदर्भात जे काही उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्या नावाची घोषणा आजच संध्याकाळपर्यंत केली जाईल। कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल हा मुख्यमंत्री साहेबांचा अधिकार आहे, म्हणून त्या अधिकारावर मी बोलणार नाही, परंतु आज संध्याकाळपर्यंत त्या नावाची घोषणा होईल। जर तुम्ही पाहिलं तर रत्नागिरीचे पण आम्ही सोडायला तयार नव्हतो, परंतु वरून आदेश आले। आमच्या किरण भैया असेल, उदय सामंत असेल, त्यांनी आजपासून त्यांचे उमेदवारी अर्ज भरून प्रचाराला पण लागले। जर त्यांच्या सीटला जर आम्ही 4 पावलं मागे सरकून जर पाठिंबा देतोय, उमेदवारी अर्ज भरायला जो प्रचाराला उतरतोय, मग त्यांनी आमच्या एखादी सीट जर असं असेल तर त्याच ताकदीने त्याच पद्धतीने त्यांनी चालावं। आता आमच्या इथं तटकरे साहेबांची सीट आहे, आम्ही पण ते करतोय ना काम, एक पाऊल पुढे टाकून आम्ही काम करतोय। मग ज्या ठिकाणी ज्यांचे उमेदवार आहेत, आता सुनेत्राताई पवार तिथं आम्ही परवा गेलो होतो प्रचाराला, त्यानंतर आढळराव पाटील आम्ही प्रचाराला गेलो होतो। म्हणजे जिथे त्यांना आवश्यकता आमच्या तिथं आम्ही जातोय, आम्हाला जिथं येते तर त्याने यावं।